मध्य प्रदेशातील जोरदार पावसामुळे तापी नदीला पूर आला। या पुरामुळे जळगावमधील हतनूर धरण पूर्ण भरलं असून धरणाचे तब्बल 41 दरवाजे उघडण्यात आलेत। या पाण्यामुळे तापी नदी ओसंडून वाहते। दरम्यान तापीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बुलढाण्यात गेल्या 24 तासात झालेल्या पावसानं पूर्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। त्यामुळे बुलढाणा शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले। घरादारात पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। दरम्यान शहरातील भूमिगत गटारांमधून पाण्याच्या उकळ्या बाहेर पडत असल्यानं प्रशासनाचं पितळ उघडं पडलंय। दरम्यान पूर्णा नदीच्या पुरामुळे खामगावच्या सुजातपूर गावात 5 जण शेतातील घरात अडकून पडले होते। घर पूर्ण बुडाल्यानं या नागरिकांनी छतावर चढून मदतीसाठी आरडाओरडा केला। प्रत्यक्षदर्शींना या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना कळवली आणि यानंतर पोलीस आणि रेस्क्यू टीमनं मोठ्या प्रयत्नानंतर या नागरिकांना वाचवलं। रात्री 2 वाजेपर्यंत हे बचाव कार्य सुरू होतं। यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील अधर पूस प्रकल्पाचे 9 दरवाजे 0.75 मीटरनं उघडण्यात आले। प्रकल्पातून सध्या 650 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जलग्रहण क्षेत्रात संततधार पाऊस असल्यानं आणखी दारं उघडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नदी तीरावरील 11 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मोरत, कलगाव, महागाव, करंजखेड, हिवरा संगम, धनोडा या गावांसह अधिक 5 गावांचा समावेश आहे। अकोला तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला असून एकलारा गावाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। गावाच्या एका बाजूने असणाऱ्या पूर्णा नदीला पूर आलाय तर दुसऱ्या बाजूने कोला नाल्याला पूर आलाय। त्यामुळे गावकरी मोठ्या अडचणीत सापडलेत तर तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे रस्ते वाहून गेल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। साताऱ्याच्या कोयना धरणात मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे। त्यामुळे धरणात प्रति सेकंदाला 70,000 क्युसेक्स पाणी येत आहे। या जोरदार पावसानं 24 तासात धरणात तब्बल 5 टीएमसी पाणी वाढलंय। महाबळेश्वर परिसरात 220 मिलीमीटर पावसाची तर कोयना परिसरात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे। साताऱ्यातील ओढे आणि नाले देखील ओसंडून वाहू लागले। पहिल्यांदाच मोठा पाऊस झालाय आणि पहिल्यांदाच एवढं मोठं पाणी आलंय। पहिल्यांदाच ते पावसाचं रूप आम्हाला बघायला मिळतंय। हे बघायला तुम्ही आलात? हा, आम्ही बघायला आलोय। ते सगळ्यांसाठी आलोय, फोटो काढायसाठी आलोय। आम्ही सेल्फी घेतल्या याच्याबरोबर। सांगलीतही गेल्या 2 दिवसांपासून चांगल्या पावसाची नोंद झाली। यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सांगलीत आर्विन पुलाच्या ठिकाणी पाणी पातळीत 31.5 फूट इतकी तर कोयना धरणाचा पाणीसाठा 38 टीएमसी इतका झालाय तर वारणा धरणाचा पाणीसाठा 18 फुटांपर्यंत वाढला आहे।
कोल्हापुरातही पावसाची संततधार सुरू असल्यानं पंचगंगा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीकडे जात आहे। राधानगरी धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे शहरातल्या काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले 60 बंधारे पाण्याखाली आहेत। सखल भागात पाणी साचल्यानं कोकणातनं जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली आहे। खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनानं धोक्याच्या ठिकाणी बचाव दलाला पाचारण केलं आहे। सिंधुदुर्गाच्या वैभववाडी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे। या पावसानं करूळ नदीला पूर आला असून एडगाव फौजदारवाडी येथील पुलावरून पाणी ओसंडून वाहतोय। यामुळे वैभववाडी उंबर्डे भुईबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। तसंच सोनाळी इंग्लिश मीडियम स्कूल जवळचा रस्ता वाहून गेलाय, तर कोल्हापूर येथील मांडुलकी किवरी मार्गवाडे या पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं गगनबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे नागरिकांना आता मोठी कसरत करावी लागते। आणि पुणेकरांसाठी एक दिलासाची बातमी, मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 92% भरलंय। धरण भरल्यानं खडकवासल्यातून 2000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्यामुळे आता नाशिकमधली पाणी कपात रद्द केली गेली आहे। त्यामुळे नाशिक पाठोपाठ आता पुणेकरांनाही पाणी कपात रद्द होण्याची प्रतीक्षा आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे सुरत भुसावळ लोहमार्गावर रूळ खचल्यानं लोकलचे 2 डबे घसरले होते। नंदुरबारच्या पाचोराबारा गावाजवळ ही घटना घडली होती। घसरलेले हे डबे हटवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं। तसंच रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम सध्या वेगानं सुरू आहे। दरम्यान या मार्गावरील एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। गडचिरोली आणि चंद्रपूर सीमेवर असलेल्या वैनगंगेच्या पात्रात बोट उलटली आहे। या बोटीत बसलेल्या 9 पैकी 7 जणांना वाचवलं गेलंय, तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज गावाजवळ ही दुर्घटना घडली। वैनगंगा नदीतून गडचिरोलीच्या सावंगी गावाकडे ही बोट येत होती। मध्य प्रदेशातील तुफान पावसानं प्राणीमात्रांचाही बळी घेण्यास सुरुवात केली आहे। मंदसौरच्या गरोड गावामध्ये मुसळधार पावसाच्या कचाट्यात मुके प्राणी सापडल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले। विशेष म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचे बळी जात असताना लोक वाहत्या पाण्यात उतरण्याचं नसतं धाडस करताना पाहायला मिळत आहेत। राजस्थानमध्ये निसर्गाच्या रौद्ररूपानं एका युवकाचा बळी घेतला। गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात कोसळणाऱ्या तुफान पावसाचा राजस्थानला मोठा फटका बसलाय। त्यामुळे राजस्थानमधील नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। घडावली नदीच्या तुफानी प्रवाहात अडकलेल्या एका युवकाचा बळी गेलाय। नदीचा प्रवाह इतका जबरदस्त होता की बचाव कार्याच्या अथक प्रयत्नानंतर देखील युवकाला ते वाचवू शकले नाहीत। बचाव पथकानं सोडलेला दोर युवकाच्या हातीही लागला, मात्र नदीच्या वेगवान प्रवाहासमोर तो टिकाव धरू शकला नाही आणि बघता बघता युवक पाण्यात वाहून गेला। बच जाएगा, पेड़ पकड़ेगा बच जाएगा, कोई दिक्कत नहीं है। हनुमान जी महाराज अगर आगे और मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनर बंद पडल्यानं वाहतूक सध्या मंदगतीनं सुरू आहे। अमृतांजन पुलाजवळ हा कंटेनर बंद पडला होता। तासाभरानंतर हा कंटेनर हटवण्यात आला, मात्र अमृतांजन पुलाजवळ रस्ता अरुंद असल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तसंच 2 लेन बंद असल्यानं एकाच लेनवरून पुण्याकडची वाहतूक मंद गतीनं सुरू आहे। बातमी नगरमधून, बाजार समित्यांमधून भाजीपाला नियंत्रण मुक्तीविरोधात बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले गेलेत। व्यापाऱ्यांचे परवाने तातडीनं रद्द करा असे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं जिल्ह्यातल्या 14 बाजार समित्यांना दिलेत। आदेशाची अंमलबजावणी न केल्यास बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचा इशाराही दिला गेला।
बातमी ऐन पावसाळ्यात कडाडलेल्या भाजीपाला दरांची। मिरची, कोबी, गवार अशा भाज्यांचे दर सध्या किलो मागे 100च्या वर पोहोचलेत। मात्र यामागे बड्या व्यापाऱ्यांचंच कारस्थान सुरू असल्याची चर्चा सुरू आहे, कारण भाजीपाला आणि फळांना बाजार समित्यांमधून सरकारनं मुक्त केलंय, ज्याला व्यापाऱ्यांचा मोठा विरोध आहे। यासाठी गेल्या 4 दिवसांपासून व्यापाऱ्यांनी संप पुकारून बाजार समित्या बंद ठेवल्यात। मात्र शेतकऱ्यांनी या संपाला न घाबरता आपल्या शेतमालाची विक्री स्वतःच सुरू केली आहे। मात्र असं असलं तरी किरकोळ व्यापाऱ्यांकडून शेतमालाची खरेदी केली जाते आणि हेच किरकोळ व्यापारी बाजारात अव्वाच्या सव्वा दरानं भाजीपाला विकतायत। आपने सब्जी ली यहाँ पे, आपके कैसे वो सब्जी आपको गिरी, कितना आपको? बहुत हम मुझे मालूम ही नहीं था कि शिमला मिर्च आधा किलो में 20 रुपये से लिया, अभी पाव किलो 80 रुपये से, पाव किलो नहीं आधा किलो। अब भी माणसा दिवस कसा काढणार ते आम्ही पैसे आहे म्हणून घेतोय, ज्याला गयाला आधार नाही तर काय करणार, उपाशी मरणार आहे वाशी। राज्यातील बाजार समित्यांच्या संपाचा 4था दिवस आहे। नवी मुंबई बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी आजपासून संपाची हाक दिली आहे। तसंच राज्यभरातल्या बाजार समित्यांमध्ये देखील व्यापाऱ्यांचा बंद सुरू आहे। नवी मुंबईची बाजार समिती ही राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समित्यांपैकी एक मानली जाते, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटेल अशी शक्यताही वर्तवली जाते। गेल्या 4 दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या संपामुळे बाजार समित्या बंद असल्या तरी पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मात्र त्याचा फारसा फरक पडला नाही। आज तब्बल 200 ते 300 गाड्यांनी माल भरून शेतमाल शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या बाहेर मांडला आणि त्याची विक्री करून बक्कळ कमाई देखील केली। त्यामुळे या ना त्या कारणांनी शेतकऱ्यांना नाडणाऱ्या व्यापाऱ्यांची आम्हाला गरज नाही अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। औरंगाबादेत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली। पहिलीतील चिमुरडीला 12 खडी येत नाही म्हणून बापानं चक्क मुलीची हत्या केली। भारती कुटे असं मुलीचं नाव आहे। दुर्दैव म्हणजे वडिलांनी मुलीच्या तोंडात कांदा कोंबून तिला ठार केलं। त्यानंतर पोलिसांनी आरोपी राजेश कुटेला अटक केली। तिला उजळणीच वाचण्यास लावले आणि उजळणी वाचताना तिने 1 ते 11 पर्यंत अंक बरोबर बोलली ती, परंतु 12चा अंक म्हणण्याऐवजी तिनं 13चा अंक म्हणण्याऐवजी तिनं 12वर बोट ठेवलं। तर रागाच्या भरात तिच्या वडिलांनी कॉट खाली ठेवलेला कांदा उचलला आणि तिच्या घशात कोंबला, नरड्यात कोंबला आणि त्याच्यामुळे मग तिचा मृत्यू झाला भूतमरून। आणि तिची आई तिथं बसलेली होती, पण तिच्या आईला ते हे करता आलं नाही, म्हणजे ते कधीच ते मध्ये बोलू द्यायचे नाही वडील। आरोपीच्या पत्नीच्या आणि मयत मुलीच्या आईने गुन्हा दाखल केलेला। आरोपी मजुरी करतो। उत्तराखंडमधील बहुचर्चित शक्तिमान घोड्याचा पुतळा विधानसभा परिसरातून हटवण्यात आलाय। प्रख्यात ज्योतिषी बेजान दारुवाला यांच्या सल्ल्यानंतर मुख्यमंत्री हरीश रावत यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय। शक्तिमान घोडा मुख्यमंत्र्यांसाठी शुभ नसल्याचं भाकीत दारुवाला यांनी केल्याचं समजतंय। विशेष म्हणजे घोड्याचा पुतळा लावलेल्या परिसराचं शक्तिमान चौक असं खुद्द रावत यांनी नामकरण केलं होतं। पुतळ्याच्या उद्घाटनासाठी ते जाणार होते, मात्र त्याआधीच हा पुतळा हटवण्यात आला।